राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण 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 हरे हेलो हेलो रूप पाहता लोचनी सुख झाले वो साधने त्वहा विठ्ठल परवा त्वहा माधव परवा रूप पाहता लोचने सुख झाले वो साधने तुहा विठ्ठल परवा तुहा माधव परवा रूपा पाहता लोचनी सुख झाले वो साधने त्वहा विठ्ठल परवा त्वहा माधव परवा पाहता लोचने सुख झाले वो साधने तुहा विठ्ठल परवा तुहा माधव परवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडे त्वहा विठ्ठल परवा त्वहा माधव परवा गौता सुकृताचे जोडे म्हणून विठ्ठले तुहा विठ्ठल भरवा तुहा माधव भरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर त्वहा विठ्ठल परवा त्वहा माधव परवा सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर तुहा विठ्ठल भरवा तुहा माधव भरवा जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम बेज भाजून केलेला आहे भाजन केलेला बेज भाजून केलेला आहे भाजन केलेला आम्हा जन्म मरण नाही 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 आकारासे कैसा ठाव आकारासे कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव देह प्रत्यक्ष झाला देव प्रत्यक्ष झाला देव देह प्रत्यक्ष झाला देव देह प्रत्यक्ष झाला देव देह प्रत्यक्ष झाला देव साखरेचा नोहे उस साखरेचा नव्हे साखरेचा नोहे उस साखरेचा नव्हे आम्हा कैचा गर्भवास आम्हा कैचा गर्भवास कैसा गर्भवास कैसा गर्भवास आम्हा कैसा गर्भवास कैसा गर्भवास आकारासे कैचा ठाव कैसा ठाव आकारासे कैचा ठाव कैसा ठाव
देह प्रत्यक्ष झाला देव देह प्रत्यक्ष झाला देह देव प्रत्यक्ष झाला देव देह प्रत्यक्ष झाला देव देह प्रत्यक्ष झाला देव देह प्रत्यक्ष झाला देव तुका मने अवघा जोग तुका मने अवघा जोग सर्वागती पांडुरंग सर्वागती पांडुरंग सर्वगटे पांडुरंग सर्वगटे पांडुरंग सर्वगटे पांडुरंग सर्वगटे पांडुरंग आकारासी कैसा ठाव आकारासी कैसा ठाव आकारासी कैसा ठाव आकारासी कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव देह प्रत्यक्ष झाला देह देव प्रत्यक्ष झाला देव देह प्रत्यक्ष झाला देव देह प्रत्यक्ष झाला देव देह प्रत्यक्ष झाला देव विठोबा रखुमाये विठोबार हरि जय विठोबा रखुमाये कुमार जय विठोबा रखुमाये कुमार कुमार विठोबा रखुमाये कुमार हरि बीजभाजोनी केलेला बीजभाजोनी केलेला बीजभाजोनी केलेला बीजभाजोनी केलेला बीज भाजोनी केलेला बीज भाजोनी केलेला बीज भाजोनी केलेला बीज भाजोनी केलेला बीजबाजोन केलेला बीजबाजोन केलेला बीजबाजोन केलेला बीजबाजोन केलेला बीज भाजोनी केलेला बीज भाजोनी केलेला बीज भाजोनी केलेला बीज भाजोनी केलेला अमजम मरण ना अमजम मरण नाही आकारासे कैसा ठाव आकारासे कैसा ठाव आकारासे कैसा ठाव आकारासे कैसा ठाव जन्म मरण नाही जन्म मरण नाही आकारासी कैचा ठाव आकारासी कैसा ठाव आकारासी कैसा ठाव आकारासी कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव झाला देव झाला देव
झाला देव देह प्रत्यक्ष झाला देव झाला देव झाला देव झाला देव झाला देव देहा प्रत्यक्ष झाला देवा 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 देह प्रत्यक्ष झाला देव देह प्रत्यक्ष झाला देव आकारासे कैसा ठाव आकारासे कैसा ठाव आकारासे कैसा ठाव आकारासे कैसा ठाव विठ्ठल 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 जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु गजानन महाराज निवृत्तीनाथ महाराज सद्गुरु जोग महाराज की जय सद्गुरु पुष्पाय महाराज की जय बाबा की जय विठ्ठल 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 बेजबाजूने केलेला आहे आम्हा जन्म मरण नाही आकारासे कैचा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव साखरेचा नोहे ओश आम्हा कैचा गर्भवास आकारासे कैचा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव तुका म्हणे अवघा जोग सर्वागटे पांडुरंग आकारासे कैचा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव युंत प्रवेश मम वाच मिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधामनम् अन्यांश्चास्य चरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विसारो त्यांच्या कृपादाने कथेचा विसारो बाबाजी सद्गुरुदास तुका लंकापुरी रम्य सिंहासन संपदां भोजते जस्पुर दिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेव सदा स्तूयमानं समाधि समृतिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञाने मूर्ति उद्धारा सुखांगे
मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजा वानरयूथ मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुका या देवा यावरी न करावा अवेरू नमो जन्मभूमी जते जन्मलो मी नमो कर्मभूमी जथे वाढिलो मी नमो अलंकापूर भूमी जते ज्ञान पावितो झालो आम्ही नमो भारत राष्ट्रभूमी जिच्या पडू येथून पुढे कामे विठाल विठाल विठ्ठल विठ्ठल विठाला विठ्ठल विठाला 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 बेज बाजूने केलेला आम्हा जन्म मरण नाही आकारासे कैचा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपे सेवेकरता घेतलेला अभंग अक्षर ब्रह्म व्यक्त ज्ञान अलौकिक काव्य तत्परता अलौकिक कार्य तत्परता सामर्थ्यता प्राप्त संत वैराग्य भूषण ज्ञाण्यांच्या राजे सदकांचे मायबाप योग्यांची माऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती अलंकार प्रणिवासी माऊली महावैष्णव संत सम्राट ज्ञानोबा माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांना सुद्धा प्रियाने वैष्णवा असावे साधू अर्थात वारकरी संप्रदायामध्ये फार मोठा अधिकार प्राप्त संत तथा हिंदवी स्वराज्य संस्थापक हिंदुहृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरू आणि अखिल विश्वाला सुशोभित करणारे जगद्गुरू तुकोबारा यांचा 4 चरणाचा अभंग आपणा सर्वांच्या सेवेकरता आयोजित करविला आहे विठ्ठल विठ्ठल अभंग पंचमी निर्माते तुकोपनिषदकार वैराग्यराज रसिकत्व प्राप्त जगद्गुरू तुकोबारा यांचा असून अभंगातील प्रास्ताविकता प्रतिपादित करण्याअगोदर परिहार देणे इष्ट निवारे तथा ते गरजेचं सुद्धा आहे किम निमित्ताने तुम्ही आपण सगळेजण आज त्या पवित्र पावन धर्म मंडपामध्ये एकत्रित आलेले आहात रसिकता भाऊकता चतुरता सजगता श्रोत्याच्या भक्तिशास्त्राच्या श्रवण मात्राच्या चत्वारी अंतकरणाने कार्य परंपरा सगळ्यांना ज्ञातव्य असलच आहेच वक्त्याचं प्रधान कर्तव्य नात्याने थोर मोठ्यांच्या पद्धतस्पर्शाने पनित पावित वसलेल्या असलेल्या आपल्या पवित्र पावन नगरीमध्ये भगवंताच्या असीम कृपेने साधू संतांच्या कृपाशीर्वादाने समस्त पंचक्रोशी ग्रामस्थांच्या मानवी सामंजस्याने आपण सगळेजण मानवी जीवन जगत आहात ते मानवी जीवन जगत असताना आपल्या गावातील परिसरातील सण उत्सव परंपरा विधी संस्कार सोडे एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी होण्याची नैतिकता त्याच नैतिकतेचं पैकतो आपल्या गावात आपल्या परिचयात आपल्या परिसरात सामाजिक कौटुंबिक राजकीय शैक्षणिक परिवारामध्ये सर्वांना परिचित असणारं सानप कुटुंबीय आणि या सानप कुटुंबातील आधारस्तंभ म्हणून गेल्या 5 वर्षापूर्वी ज्यांचं आपत्कालीन दुःखद निधन झालं ते वैकुंठवासी आदरणीय श्री भक्तिपरायण वीर जवान रितेश रामनाथ सानप यांच्या 5व्या चिरकाल स्मृतिगंधांना आध्यात्मिक चैतन्याचा उजाळा देत असताना त्यांच्या समस्त सानप कुटुंबियांच्या विद्यमाने त्यांच्या पश्चात त्यांचे वडील आदरणीय श्री भक्तिपरायण रामनाथ मुरलीधर सानप त्यांच्या आई लंकाबाई रामनाथ सानप त्यांचे चिरंजीव रितेश आरुष रितेश सानप त्यांचे बंधुराज समाधान रामनाथ सानप त्यांच्याच कुटुंबातील दत्तू माडू सानप पोपट माडू सानप मधुकर सानप त्याचप्रमाणे सोमनाथ किसन सानप मारुती शंकर सानप त्याचप्रमाणे त्यांच्याच कुटुंबातून दशरथ पुंजा सानप बाळू पुंजा सानप त्यांच्याच कुटुंबातून लहानुबाई परशुराम बोडके त्यांच्याच कुटुंबातील जिजाबाई माडू सानप त्यांच्याच कुटुंबातून मंदाबाई अनिल भाबळ त्यांच्याच कुटुंबातून दीपाली समाधान सानप अक्षरा समाधान सानप या समस्त कुटुंबाच्या सविता मारुती इलक या समस्त कुटुंब हिराबाई राधाकिसन दराडे या समस्त कुटुंबियांच्या माध्यमातून तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा यदक्षणाचा आत्ताचा हा सुवर्णयोग विठ्ठल 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 अभंग जगद्गुरु तुकोबऱ्यांचा जगद्गुरु तुकोबऱ्याच्या अभंगातली गोड परिभाषा बेजबाजूने केलेला आहे आम्हा जन्म मरण नाही आम्हा जन्म नाही आम्हा मरण नाही महाराज सांगतात आम्हाला जन्म आणि मरण नावाचा विकार नाही का आम्हाला जन्म नाही का मरण नाही कारण ज्या कारणामुळे आम्ही जन्माला येतो त्या जन्माचं कारण आम्ही भगवंताच्या ज्ञानाच्या अग्नीमध्ये भाजून काढलं आणि ज्ञानाच्या अग्नीमध्ये जन्माच्या कारणाचं बीज भाजल्यामुळे आम्हाला जन्म मरणाची शृंखला शिल्लक राहिलेली नाही आम्हा जन्म मरण नाही खरं म्हणजे आवणी तलावर भूमी तलावर शय्या तलावर पृथ्वी तलावर
प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येकाला मृत्यूपर्यंत प्रवास करायचा आहे. हा प्रवास करत असताना प्रत्येकाला इथं 4 प्रकारचं दुःख भोगावं लागतं असं गीतेचं मत आहे. गीता तुम्हाला मला प्रत्येकाला असं सांगते की 4 प्रकारचं दुःख प्रत्येकाला इथं भोगावंच लागतं. कोणतं दुःख? इंद्रियार्थेषु वैराग्य, मन अहंकारे वच, जन्म मृत्यू जरा व्याधे, दुःख दोषानुदर्शनम, दुःख दोषानुदर्शनम, जन्म मृत्यू जरा व्याधे, मन अहंकारे वच, इंद्रियार्थेषु वैराग्य. 4 प्रकारचं दुःख आहे. 2 दुःख गौण आहे, 2 दुःख प्रधान आहे, 2 दुःख साधारण आहे, 2 दुःख असाधारण आहे, 2 दुःख चुकवता येतात, 2 दुःख चुकवता येत नाही. ज्या लोकांना तारुण्यात मरण येतं त्यांना म्हातारपणाचं दुःख नाही. जे निरोगी जीवन जगतात त्यांना रोगाचं दुःख नाही. पण जन्म आणि मरणाचं दुःख इथे प्रत्येकाला भोगावं लागतं. जन्म मृत्यूचं दुःख प्रत्येकाला आहे. तारुण्यात जर मरण आलं तर म्हातारपणाचं दुःख नाही. मी जेव्हा माझ्या कीर्तनात म्हातारी वयस्कर लोक पाहतो तेव्हा त्या प्रकर्षाने त्यांच्याकडे पाहून सांगतो की तुमच्यापेक्षा आमच्यासारखे तरुण पिढी हजारपट भाग्यवान आहे. तुमच्यापेक्षा आमच्यासारखे तरुण पिढी हजारपट भाग्यवान आहे. एक आजोबा म्हटले असं काय भाग्य आहे तुमचं? त्यांना म्हटलं हवामान खात्याचा अंदाज घेता आमच्या नशिबात म्हातारपण नाही आहे. जिथपर्यंत तुम्ही पोहोचले तिथपर्यंत आम्ही पोहोचू, आम्हाला शाश्वती नाही. फार जुन्या काळामध्ये गावामध्ये एकच आनंद व्हायचा. त्या आनंदाचं नाव होतं शताब्दी. 100 वर्ष एखाद्या माणसाने पूर्ण केले की सगळ्यांना आनंद व्हायचा की यांचे 100 वर्ष पूर्ण झाले, त्याचं नाव शताब्दी. नंतर माणसाचा स्वतःवरचा विश्वास उठला, त्याला गॅरंटी आली की आपण 100 वर्ष टिकणार नाही. मग तो 80व्या वर्षावर आला, सहस्र चंद्रदर्शन सोहळा. काही लोकांना पक्का भरोसा झाला आपण 80 वर्ष टिकणार नाही, मग ते 75वर आले, अमृत महोत्सव सोहळा. काही लोकांना वाटलं आपण 75 गाठणार नाही, ते 61वर आले, हिरक महोत्सव सोहळा. काहींना वाटलं आपण 60 वर्ष टिकणार नाही, ते 50-60 वर्षे आनंद करायला लागले, सुवर्ण महोत्सव सोहळा. आता माझं म्हणणं आहे अजून भरोसा उठू देऊ नका. तसं आता आपला राहिलेलाच नाही. आता लोक दरवर्षी साजरा करतात काय? वाढदिवस, जन्मदिवस. ते आपलं तरी बरं आहे की आपण किमान वर्षाला करतो. महिला तर त्याच्या पुढे निघाल्या. व्हॉट्सअपचे स्टेटस पहा, 4 मंथ कंप्लीट माय बेबी. म्हणजे महिन्यावर वाढदिवस आले गेले लोक. इतकी खतरनाक परिस्थिती झाली. काळ बदलला, भूमिका बदलते. निरोगी जीवन जगा, रोगाचं दुःख नाही. शरीरासारखं सुख जगामध्ये दुसरं कोणतं नाही. निरोगी जीवन जगा, रोगाचं दुःख जीवनामध्ये येत नाही. मी नेहमी सांगतो, ज्याच्या पोटात चुकीचं गेलं त्याचं शरीर संपलं. ज्याच्या पोटात चुकीचं गेलं त्याचं शरीर संपलं, आणि ज्याच्या डोक्यात चुकीचं गेलं त्याचं जीवन संपलं. प्रकर्षाने 2 गोष्टी ध्यानात ठेवायच्या. पोटात चुकीचं जाऊ द्यायचं नाही, डोक्यात चुकीचं जाऊ द्यायचं नाही. पोटात जर चुकीचं गेलं ना तर माणसाचं शरीर साथ देत नाही, आणि डोक्यात चुकीचं गेलं की माणसाची बुद्धी काम देत नाही. म्हणून डोक्यात आणि पोटात 2 ठिकाणी कधी चुकीचं जाऊ द्यायचं नाही. शरीर टिकलं तर आपण टिकू, शरीर संपलं आपण संपलो. आणि म्हणून शरीर टिकवण्याकरता आपण प्रत्येकाने, ज्याचं शरीर टिकलं त्याचं जीवन टिकलं, नाही तर टिकत नाही. पण जन्म आणि मरणाचं दुःख प्रत्येकाला भोगावं लागतं. कोणीही या, येथे उरू नाही आले अवतार येर ते पामर जीव किती, कोणीही असो, त्या प्रत्येकाला जन्म मरणाचं दुःख इथं आल्यावर भोगावं लागतं. मग काय जन्माचं दुःख? आपल्याला जन्माला काय यावं लागतं? जन्माला येतो इथपर्यंत ठीक आहे. आपण जन्माला काय येतो, काय यावं लागतं आपल्याला जन्माला? त्याचे काही संक्षिप्त कारण आहे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, त्याचे झाले अंगे, केले कर्म झाले त्याचे भोग आले, उपजले मेले ऐसे केते, पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी, पाप पुण्य समान समी, तरीच पाविजे कर्मभूमी, भोग नेते फळ भोग तो न घडे, संचिता वाचोनी. संचित शिल्लक आहे म्हणून जन्माला यावं लागतं. पाप पुण्य समान आहे म्हणून जन्माला यावं लागतं. वासना शिल्लक आहे म्हणून जन्माला यावं लागतं. ऐका, कर्म शिल्लक आहे म्हणून जन्माला यावं लागतं, आणि अज्ञान शिल्लक आहे म्हणून जन्माला यावं लागतं. विठ्ठल विठ्ठल कर्मी जय वरावे तैती सुख दुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहायका तया ते भोगावया यावे, तैते सुख दुःखी फळावे. आगा कर्मे जय उरावे, कर्मानुसार यायचंय, कर्मानुसार जायचंय. धनानि भूम पशवश्य गोष्टे, भार्या गृहद्वारे जन स्मशाने, देहाश्चितायाम परलोक मार्गे, कर्मानुगच्छति जीवो एकः, कर्मानुगच्छति जीवो एकः, देहाश्चितायाम परलोक मार्गे, भार्या गृहद्वारे जन स्मशाने, धनानि भूम पशवश्य गोष्टे. ऐका, शास्त्रकार सांगतात धनानि भूमो, धन संपत्ती पैसा कुठं राहील? जमिनीत राहील. जमिनीत म्हणजे हा श्लोक लिहिला तेव्हा लोक जमिनीत धन ठेवायचे. सेफ्टी लॉकर्स नव्हते, बँका नव्हत्या, पतसंस्थांना पत नव्हती.
तेव्हा लोक बँकेत पैसा नाही ठेवायचे, जमिनी ठेवायचे. धन बँकेत, धन आणि भूमव, धनाने भूमव, धन जमिनीत, धनाने पशुवस्त गोष्टी, पशु पक्षी गोठ्यात, भार्या गृहद्वारे, पत्नी दरवाजापर्यंत, जन स्मशाने, समाज स्मशानभूमीपर्यंत, आणि तिथून पुढे ग्रामपंचायतची बॉडी. तिथून पुढे कोण आहे? कर्मानुगच्छती जीव एकाहा. एकट्याला जावं लागतं. जाणं एकट्याचं आहे, येणं एकट्याचं आहे. काय येतो आम्ही जन्माला? कारण आमच्या प्रत्येकाकडे अज्ञान शिल्लक आहे. अज्ञान जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत माणसाला जन्माला यावं लागेल. आणि म्हणून जीवनामध्ये ज्ञानी माणसाची किंमत आहे. स्वदेश पूज्यते राजन, विद्वान सर्वत्र पूज्यन्ते. स्वतःच्या देशात, स्वतःच्या गावात, स्वतःच्या गल्लीत, स्वतःच्या तालुक्यात पूजल्या जातो त्याला राजा म्हणतात, पण जगाच्या कानाकोपऱ्यात पूजल्या जातो त्याला विद्वान म्हणतात. हो, एखाद्या माणसाजवळ 1000 रुपये द्या आणि त्याला सिन्नरला पाठवा. त्याला 1000 रुपये दिले तर तो सिन्नरून संध्याकाळी 1000 रुपये खर्च करून येईल. त्याच्याजवळ रुपया शिल्लक राहणार नाही. बुद्धिमानाजवळ रुपया देऊ नका, तरी तो कुठं गेला तर तिकडनं पैसे घेऊन येईल. कारण ज्याच्याजवळ लक्ष्मी आहे त्याच्याजवळ सरस्वती राहील याची शाश्वती नाही, पण ज्याच्याजवळ सरस्वती निवास करते लक्ष्मी त्याच्या पाया पडल्याशिवाय राहत नाही. हे वैशिष्ट्य आहे बरं. आणि म्हणून प्रत्येकाच्या जीवनामध्ये भूमिका दर्शन आहे की न्याय प्रणालीमध्ये तुम्हाला मला प्रत्येकाला विचार करावा लागेल. त्यात नैतिकतेच्या धोरणावर आपल्याला प्रत्येकाला प्रवास करावा लागेल. कर्म तुमचं माझं प्रत्येकाच्या जन्माला येतं. अज्ञान संपलं की आपलं जीवन ज्ञानासारखं. अज्ञान संपलं की अज्ञान संपल्यानंतर माणसाला ज्ञानाची प्राप्ती होते. बरं, ज्ञान जे ज्ञान, त्या ज्ञानाला एक स्वतंत्र भूमिका असते. ज्ञानाचं एक स्वतंत्र लक्षण असतं. ज्ञान जोपर्यंत तोपर्यंत फायदा आहे. आपल्याला ज्ञान नाही का? आपल्याला ज्ञान नाही का? याला मंडप म्हणतात, याला माईक म्हणतात, याला स्टँड म्हणतात, याला स्टेरिओ म्हणतात, याला पकवाज म्हणतात, हिला बाटली म्हणतात. हे ज्ञानच आहे ना, पण हे वांज ज्ञान आहे. वांज हे ज्ञान आहे पण नपुंसक ज्ञान आहे. नपुंसक माणसाला काही असलं तर संपत्ती किती असू द्या संतती होणार नाही. वांज स्त्रीकडे संपत्ती किती असू द्या संतती होणार नाही. तसं याला स्टँड म्हणता, हिला वायर म्हणता, याला माईक म्हणता, याला मंडप म्हणता, असं संसाराचं किती ज्ञान असलं तरी परमार्थाचा पोरगा प्रगट होत नाही. त्याच्याकरता तुम्हाला ज्ञान वीरत्वाचं लागतं, त्याच्याकरता तुम्हाला ज्ञान शूरत्वाचं लागतं, त्याच्याकरता ज्ञान तुम्हाला धीरत्वाचं लागतं. असं ज्ञान प्राप्त करावं लागतं की ज्या ज्ञानापासून आपल्याला काहीतरी प्राप्त होईल. ज्याने काहीच प्राप्त होत नाही ते वांज ज्ञान आहे. ज्याने काहीच प्राप्त होत नाही ते नपुंसक ज्ञान आहे. आणि म्हणून वीरत्व शूरत्वाच्या ज्ञानाची तुम्हाला मला प्रत्येकाला गरज आहे. आपल्याकडे ज्ञान नाही का? ज्ञानाची कमतरता तुमच्या माझ्या प्रत्येकाकडे. मग आपल्याकडे ज्ञान नाही का? आहे ज्ञान. ज्ञानाचे 3 प्रकार: इन्फॉर्मेशन नॉलेज, कॉमन सेन्स नॉलेज आणि नॉलेज टू नॉलेज. माहितीचं ज्ञान, अंदाजाचं ज्ञान आणि ज्ञानाचं ज्ञान. काही लोकांना माहितीचं ज्ञान आहे, त्यांना काहीच माहीत राहत नाही, कोणीतरी सांगतो आणि तेवढंच घेऊन पुढे निघतो, माहितीचं ज्ञान. काही लोक अंदाजाने तर्क लावतात, त्याला म्हणतात अंदाजाचं ज्ञान. पण माहितीचं ज्ञान नको, अंदाजाचं ज्ञान नको. अंदाजाचं ज्ञान म्हणजे काय? निर्गुण निराकाल तत्वाच्या संबंधाने जे तर्कवादी तर्काने प्रवास करतात ना, ते अंदाजाचं ज्ञान आहे. तर्को प्रतिष्ठा श्रुतयो विभिन्ना नासो मुनी यस्य मतम न भिन्ना. जे तर्काने जातात त्यांच्यामध्ये भिन्न भिन्न मत. ज्ञानोबा सांगतात, जे तर प्रकृती पांगुळ झाले, तर्काची आदिठे गेली, इंद्रिय विसरले, विषय संगो. तुकोबराय म्हणतात त्याच्या नादालाच लागू नका. तार्किकाचा टाका संग, तार्किकाचा टाका संग, तार्किकाचा टाका संग. पांडुरंग स्मरावा, पांडुरंग स्मरावा, पांडुरंग स्मरावा. तार्किकाचा टाका संग, तार्किकाचा टाका संग. पांडुरंग स्मरावा, पांडुरंग स्मरावा. तार्किकाचा टाका संग, तार्किकाचा टाका संग. तार्किकाचा टाका संग, पांडुरंग स्मरा हो. तार्किक नको. तर्क तात्पुरता आनंद देतो, तर्क कायमचा आनंद देत नाही. पोरगा शहरात शिकायला गेला, 3-4 वर्ष पोरगा शहरामध्ये राहिला. शहरातून घरी आल्यानंतर शिकून आला. वडिलांनी विचारलं, 4 वर्षापासून तू बाहेर होता? म्हणे हो. कसं करता? शिक्षणा करता. झालं शिक्षण? म्हणे झालं. काय झालं?
राज्यशास्त्र, अजून समाजशास्त्र, अजून भाषाशास्त्र, अजून विज्ञानशास्त्र, अजून भूगोलशास्त्र, अजून इतिहासशास्त्र, अजून गणितशास्त्र, अजून नागरिकशास्त्र, अजून तर्कशास्त्र. वडील म्हणे बेटा हे तर्कशास्त्र काय रे? मी आतापर्यंत बरंच ऐकलं, तर्कशास्त्र काय? तो म्हणे बाबा एखादी गोष्ट तर्काने पटवून देणे याला तर्कशास्त्र म्हणतात. तर्काने एखादा विषय पटवून देणे याला तर्कशास्त्र म्हणतात. वडील म्हणे म्हणजे रे? तेवढ्यात आईने घरातून बाहेर आली. आईने एका प्लेटमध्ये 2 लाडू आणले आणि दोन्ही बापलेकांना सांगितलं लाडू पण खा आणि गप्पा पण करा. पोराने वडिलांनी म्हटलं बाबा या प्लेटमध्ये लाडू किती आहेत? 2. किती लाडू होते? 2. पोरगा बोलतो 3. वडील म्हणे बेटा मला अजून चांगलं दिसतं, लाडू 2च आहे. पोरगा म्हणे बाबा तुम्हाला जरी दिसत असलं ना तरी माझ्यावर भरोसा ठेवा, शिक्षण माझं जास्त झालंय, लाडू 3 आहे. वडील म्हणे अरे लाडू 2च आहे. पोरगा म्हणे 3 आहे. वडील म्हणे कस काय? पोरगा म्हणे यालाच तर्कशास्त्र म्हणतात. म्हणे कशाला? 2चे 3 करणे याला. अरे वडील म्हणे पण ते 2च आहे ना. पोरगा म्हणे मी 3 करून दाखवतो ना. पोराने प्लेटमधला लाडू उचलला, आपल्या हातात घेतला आणि वडिलांनी सांगितलं बाबा लाडू नंबर 1. माझ्या हातात लाडू किती आहे? 1. मग लाडू नंबर 1. तो 1 लाडू बाजूला ठेवला. पुन्हा प्लेटमधला तो दुसरा लाडू उचलला. बाबा तो लाडू नंबर 1, हा लाडू नंबर 2. 2 आणि 1 3. वडील म्हणे बापरे काय हुशार झाला पोरग, एका मिनिटात 2चे 3 लाडू केले. वा 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 वा, इतका हुशार पोरगा माझ्या पोटी जन्माला आला, भाग्य उद्याला आलं माझं. बायकोला बोलवले इकडे ये ग. म्हणे काय? आपलं पोरग हुशार आहे, तू 2 लाडू दिले त्याने 3 पटवून दाखवले. 1 लाडू घेतला बायकोच्या हातात दिला, हा लाडू तू खा. दुसरा लाडू बापाने स्वतः घेतला, हा लाडू मी खातो. आम पोराला म्हणे बेटा जो 3रा पटवून दिला तो तू खा. अर्थ काय माहिती का? तर्काने देव पटवता येतो पण भक्तीचा आनंद घेत नाही. तो आनंद घेण्याकरता वारकरी व्हावं लागतं. म्हणून तर निर्गुण निराकार लोकांची भाषा स्वतंत्र आहे आणि सगुणाची भाषा स्वतंत्र. पहा निर्गुणाला प्राप्त करायचं, निर्गुणाचं ज्ञान घ्यायचं, पण निर्गुणाचं ज्ञान घेतल्यानंतर पुन्हा भक्तीवर यायचं. मजा भक्तीत आहे, त्याच्यामध्ये नाही. आपण सिन्नरच्या बस स्टँडवर आहे, आपल्याला भोकणीमध्ये यायचं आहे. आपण साधक आहे, आपल्याला यायला साधन काय आहे? एसटी. आपण साधक, एसटी साधन आणि गाव साध्य. आपण साधक, एसटी साधन, गाव साध्य. गाव नावाचं साध्य आलं की एसटी नावाचं साधन सोडून द्यायचं. का ड्रायव्हरला अक्कल शिकवायची? आपल्या वाड्यावर लावून द्या. अशा गाड्या वाड्यावर येत नाही, ज्या येतात त्या जाहीर होत नाही. बर, गाव नावाचं साध्य प्राप्त झालं, एसटी नावाचं साधन सोडून द्यायचं. ड्रायव्हरला अक्कल शिकवायची. आपलं गाव नावाचं साध्य प्राप्त झालं, एसटी नावाचं साधन सोडून द्यायचं. मान्य आहे तुम्हाला? मान्य आहे. मी दुसरी क्लृप्ती सांगतो. आपण साधक आहे, आपण साधक आहे, आपण साधक आहे. ज्या सोबत आपण लग्न करतो ती पत्नी संसाराचं साधन आहे. आणि संसार उत्तर कालामध्ये 2, 3, 4 वर्षांनी आपल्याला जे संतती येते ते संसाराचं साध्य आहे. आपण साधक, पत्नी साधन, मुलगा साध्य. मागचा दृष्टांत बॅकलॉग कंटेन करा. काय काय? गाव आलं की एसटी. काय बोला बोला. गाव आलं की एसटी सोडून द्यायची आणि मुलगा झाला बोला. गाव आलं की एसटी सोडणं हा व्यवहार आहे आणि मुलगा झाल्यावरही पत्नी वागवणं हा परमार्थ आहे. तसा देव भेटल्यावर आणि देवाचं ज्ञान भेटल्यावरही पुन्हा देवाचं चिंतन करणं हा परमार्थ आहे. त्याचं ज्ञान प्राप्त झालं ना, ज्ञान बाजूला ठेवायचं आणि पुन्हा भक्तीवर आरूढ व्हायचं. टाळो टाळे लोपला नाद, टाळो टाळे लोपला नाद, टाळो टाळे लोपला नाद, टाळो टाळे लोपला नाद. अंगोंगी मुरला छंद, अंगो अंगे मुरला छंद, अंगो अंगे मुरला छंद. आटला भेद भोग दाटला भेद, भोग विरठला भेद, भोग विरठ दाटला भेद. ज्ञान घेऊन गावा गोविंदा,
हरिनाम गोविंद गा ज्ञान घेऊन गाव गोविंद ज्ञान घेऊन गाव गोविंद गा कैसा वसुदेव बोलत बोल 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 टाळो टाळी लोपाला नाद अंगोअंगी मुरला छंद भोग भोगिताची आटला भेद आणि महत्वाचं वाक्य रेखांकित करा ज्ञान गिडोनी गावा गोविंदो गा त्याचं ज्ञान मिळवायचं पण त्याचे ज्ञान मिळवलंय विठाला 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 मुद्दा असा की ज्ञान मिळवायचंय पण त्या ज्ञान गिळून टाकायचं आणि पुन्हा त्याच्यावर अंदाजानेच अनुभवाचं ज्ञान काय करतं माहिती का अनुभवाचं ज्ञान कोणी विचारलं तरच सांगतो तुम्हाला मला लाख अनुभवाचं ज्ञान आहे आपला हरिपाठ पाठ आहे ज्ञान आहे मग तो रस्त्याने कोणाला सांगायचं माझा हरिपाठ पाठ आहे बरं पूर्ण हरिपाठ पाठ आहे माझा कोणी विचारलं तर सांगायचं की माझं हे चरण चुकलं मग त्याला सांगायचं इथं असं आहे ज्ञान आहे अनुभवाचं आहे पण गरजवंत जर म्हणत असेल तर त्याला ते ज्ञान दिलं पाहिजे आणि ज्ञान मिळालं ना अज्ञान संपलं तुम्हाला सांगतो ज्ञानाची एक स्वतंत्र भूमिका असते फिलॉसॉफीमध्ये नॉलेज ऑफ द सेल्फ नावाचा एक प्रकार आहे आत्मज्ञान स्वतःचं ज्ञान जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत बाकीच्या ज्ञानाची मजा नाही मी नेहमी सांगतो की माणसाचं दुर्दैव आहे की त्याला स्वतःचं ज्ञान नाही अजून स्वतःचं ज्ञान नाही तो बाकीच्याचं ज्ञान किती असू द्या मी कोण आहे याचं ज्ञान माणसाला नाही आपण सकाळ सकाळ आंघोळ केल्यानंतर मंदिरात जातो की नाही मंदिरात जातो ना आपण कशा करता देव झोपलाय का उठलाय हे पाहण्याकरता मग पटकन सांगायचं कशा करता मला माझ्या कीर्तनात गॅप चालत नाही माझी कीर्तनाची पद्धत एकदा चालू झालं की जय विठ्ठलपर्यंत मला कनेक्टिव्हिटी आणि कंटिन्युटी लागते गॅप पडला की मला काय पण सुचतं माझी पद्धत आहे एखादा म्हातारा माणूस आहे त्याची तब्येत सिरियस झाली त्याचा जीव लवकर जात नाही त्याला मरण येत नाही घरातले लोक कंटाळतात पण 10 मिनिटांनी त्याच्या कॉटजवळ जाऊन फक्त चेक करतात आहे का गेले आहे का गेले तसं कीर्तन होईपर्यंत तुम्ही माझ्याकडे पाहायचं आहेच आता कसं काय जाईल घेतल्याशिवाय तुमच्या कीर्तनाचा अभिप्राय घेतल्याशिवाय कसा जाईल असा अर्थ आहे त्याचा डोक्यात तर्क नका काढू ऐका त्या तर्कावर आपण प्रवास करतो की नाही मंदिरात देवाच्या दर्शनाला जातो देवाकडे किती तास पाहतो किती मिनिट किती सेकंद माझा अनुभव असा आहे मी मंदिरात गेला की देवाकडे 4 ते 5 सेकंद पाहतो मंदिरात गेलो देवाकडे मी 4 ते 5 सेकंद पाहतो 5व्या-6व्या सेकंदाला खाली वागतो 6व्या-7व्या सेकंदाला पाया पडतो 7व्या-8व्या सेकंदाला उभा राहतो 9व्या-10व्या सेकंदाला हात जोडतो आणि 11व्या सेकंदाला मी मंदिरात चुकतो मी रोज मंदिरात चुकी करतो चुकणे हा माझा स्वभाव आहे मला रोज माहिती आहे की मी चुकतोय तरी ती चुकी नकळत माझ्या हातून होते माझ्या म्हणजे तुमच्या पण पाया पडून उभे राहिलो हात जोडले की देवाकडे पाहताना डोळे काय करतो आपण बंद करतो कोणाला पाहायला आलो होतो देवाला पण डोळे काय केले वाय का अरे देवालाच पाहायला आलो देवालाच पण डोळे का बंद केले हित सेन्स हित त्या सेन्सचं नाव आहे तैसा हृदयामध्ये मी रामू सर्वाघटी राम तो हितला राम आहे ना तो सांगतो चामाचे डोळे दाविते या चामड्याच्या डोळ्याने दगडाच्या मूर्तीतला देव तू पाहिला या चामड्याच्या डोळ्याने दगडाच्या मूर्तीतला देव तू पाहिला तो देव इतका सुंदर आहे आता ते चामड्याचे डोळे बंद कर आणि तुझ्या गुरुने तुला जे ज्ञान दिलंय ना ते मध्ये ज्ञानाचे डोळे उघड तुला कळेल तुझ्या हृदयात परमात्मा म्हणून मी किती सुंदर आहे हित जो असतो ना तो नॉलेज ऑफ द सेल्फ आहे आणि देव प्रगट व्हायच्या प्रक्रियाच आहे देवाला प्रगट करायला येतच आहे आपल्याकडे अभंग मेंदूबंदी खाना केला हृदयबंदी आहे का बरं असं आहे का बरं हरकत नाही हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला देवाला येत आहे संसारात पोरगा पाहिजे एखाद्या दीदीचं लग्न झालं त्या दीदीच्या लग्नाला 5 वर्ष झाले तिला मूलबाळ झालं नाही तिच्या गल्लीतल्या इतर महिला इतक्या इमानदारीने कपडे धुतात तिच्या नावाने म्हणजे काका गुड्डी काही नाही अजून म्हणजे मूलबाळ तिला होत नाही टेन्शन गल्लीतल्या घेतात बरं ही समस्या महिलांचीच आहे का आपली पण तीच आहे पुरुषांचा पण तोच प्रॉब्लेम आहे ना पुरुषांचा तर मग माणसालाही वाटतं ना आपल्याला एखादं मूलबाळ झालं पाहिजे 5 वर्ष झाले वाटतं ना माणसाला एखादा पोरगा पाहिजे की नाही
एखादा पोरगा पाहिजे की नाही आपल्याला? लागेल ना? अरे पोरगा लागेल ना? पोरगा लागेल का नाही? कशाला? हा, मी दिवा लावायला म्हणतोय, तुम्ही लावा काड्या. उद्योगच तेवढा आहे तुम्हाला. ऐका, मुलगा पाहिजे, संसारात पोरगा पाहिजे असेल तर त्याचं गर्भाशय इथं आहे. संसारात पोरगा पाहिजे असेल ना त्याचं गर्भाशय इथं आहे. परमार्थात पोरगा पाहिजे असेल ना त्याचं गर्भाशय इथं आहे. एक गोड कथा सांगतो तुम्हाला गर्भोपनिषदाची, एका वाक्यात सांगतो, पटकन ध्यानात येईल तुम्हाला. तुमचे माझे जे गुरु असतात ना ते तुम्हाला मला ज्ञान देतात अज्ञान घालवण्याकरता. पण आपले गुरु जेव्हा आपल्याला ज्ञान देतात ना तेव्हा त्यांच्या तोंडात जीभ असते. माणसं जिभेच्या भरोशावर बोलतात, पण आपल्या गुरुच्या तोंडातले जीभ कधीच जीभ नसते. तुमच्या माझ्या गुरुजीच्या तोंडातले जीभ एकूण एक लिंग आहे. तुमच्या माझ्या गुरुच्या तोंडातले जीभ एकूण लिंग आहे. त्या लिंगातून ब्रह्मज्ञानाचे शब्दरूपी शुक्राणू बाहेर पडतात. जीभ नावाच्या लिंगातून ब्रह्मज्ञानाचे शब्दरूपी शुक्राणू बाहेर पडतात. ते ब्रह्मज्ञानाचे शब्दरूपी शुक्राणू शिष्याच्या कानाच्या योनीतून हृदयाच्या गर्भाशयात गेले की तिथे प्रगट होतो. त्याला आत्माराम म्हणतात. आणि तो आत्माराम प्रगट झाला की झाली संध्या, संध्या माझा गेला, आत्माराम हृदयी प्रगटाला. आमचं कर्म समाप्त झालं. कर्म समाप्त झालं, कर्माचं अज्ञान समाप्त झालं, कारण ज्ञानाचा आत्माराम प्रगट झाला. ते ज्ञान एकदा प्राप्त झालं की तुमची माझ्या जन्म मरणाच्या शृंखलेतून सुटका होते. ती होत असताना कोणत्या कोणत्या माध्यमातून तुम्ही काय केलं? आम्ही ज्ञानाच्या बीजामध्ये कर्माचं बीज ज्ञानाच्या अग्नीत भाजलं, जन्ममरण संपलं. वासनेचं बीज भगवंताच्या ज्ञानाच्या अग्नीत भाजलं, जन्ममरण संपलं. शेतकरी लोक आहे आपण, जमिनीत जर भाजलेलं बी पेरलं किती दिवसाने उगवेल? उगवणारच नाही. दादा, जमिनीत जर भाजलेलं बी पेरलं तर ते पुन्हा उगवतच नाही. आमच्या भगवंताच्या ज्ञानाच्या अग्नीत प्रारब्धाचं पाप पुण्याचं बीज भाजल्यानंतर प्रारब्धाच्या शेतीत पेरलं की ते शरीराच्या रूपात उगवत नाही आणि देहाच्या रूपात ते उगवत नाही. म्हणून आम्हाला जन्म मरण शिल्लक राहत नाही. अभंगाच्या पहिल्या बीज भाजणी केली लाही, 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 बीज भाजणी केली लाही. आमा जन्म मरण नाही, आमा जन्म मरण नाही, आकारासी कैसा ठाव, आकारासी कैसा ठाव. आमा जन्म मरण नाही, आमा जन्म मरण नाही, आकारासी कैसा ठाव, आकारासी कैसा ठाव. बीज भाजणी केली नाही, आमा जन्म मरण नाही, आमा जन्म मरण नाही, आमा जन्म मरण नाही. बीज भाजणी केली नाही, आमा जन्म मरण नाही, आमा जन्म मरण नाही, आमा जन्म मरण नाही. बेज बाजूने केलेला आहे. आम्हा जन्म मरण नाही. आम्हाला जन्म नावाचा विकार नाही, आम्हाला मरण नावाचा विकार नाही. का? बेज बाजूने केलेला आहे. मग बीज बाजूने केलेलं आहे कोणतं? आमच्याकडे कर्माचं बीज शिल्लक आहे, आमच्याकडे वासनेचं बीज शिल्लक आहे, आमच्याकडे पाप पुण्याचं बीज शिल्लक आहे. पाप आणि पुण्य असेल तर तुम्हाला मला प्रत्येकाला जन्माला यावं लागतं. पाप पुण्य करूनही जन्मा येतो प्राणी. असं आहे. जे लोक पुण्य करतात ते लोक स्वर्गात जातात आणि जे लोक पाप करतात ते लोक
नरकात जातात. पुण्यवानाला स्वर्गात जायला संधी आणि पाप्याला मात्र नरकाशिवाय पर्याय नाही. आता पुण्यवानाला जर स्वर्गात जायला संधी असेल, स्वर्गाचे 21 प्रकार आहे. जित स्वर्ग, अजित स्वर्ग, असे स्वर्गतृप्ती तो स्वर्ग, नामतृप्ती स्वर्ग, स्वर्ग सदोती स्वर्ग, आभ्याग स्वर्ग, तार स्वर्ग, तांड स्वर्ग, जन स्वर्ग, विजन स्वर्ग, प्रकाश स्वर्ग, सच्चिदानंद स्वर्ग. ज्याचं जसं पुण्य तसा त्याचा स्वर्ग. 28 प्रकारचे नरक आहे. रौरव, महारौरव, तामिश्र, अंध, त्रामिश्र, वजकंटक, साने, कृमिभोजन, अयप्पान, सुचिमुख, दंश, विध्वंस, पुयोद, शारकर्दम, प्राणरोध. ज्याचं जसं पाप तसा त्याचा नरक. स्वर्ग 21 आहे आणि नरक 28 आहे. आमचा एक मित्र म्हटला काय हो, स्वर्ग जर 21 आहे तर नरकही 21 पाहिजे होते, किंवा नरक जर 28 आहे तर स्वर्गही 28 पाहिजे होते. स्वर्ग कमी आणि नरक जास्त का? स्वर्ग कमी आहे 21च आहे आणि नरक किती आहे? 28 आहे. मग नरक जास्त आणि स्वर्ग कमी का? त्याला म्हटलं देवाला पण माहिती होतं पुढे चालून इकडेच रहदारी वाढणार आहे, म्हणून त्याने तिकडेच येणे प्लॉट टाकून ठेवले. पाप आणि पुण्य माणसाच्या जीवनामध्ये त्याला अधोगती किंवा प्रगतीवर नेण्याचं ठरवते. ऊर्ध्व गती प्राप्त करायचे का अधोगती प्राप्त करायचे, पाप आणि पुण्यावर ठरतं. पण तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला पापही लागत नाही आणि आम्हाला पुण्यही लागत नाही. पट्टे डाडू आम्ही विष्णुदास जगी, पाप पुण्यांगे नातडत्या. झुंजारते एक विष्णुदास जगी, पाप पुण्य अंगे नातडे त्या. पापही नाही पुण्यही नाही. का नाही? ज्ञानाग्नी भस्मसात कुर्तीर्जुना. आम्हाला का लागत नाही? लागो ने दे पाप पुण्य अंगा, लागो ने दे पाप पुण्य अंगा, लागो ने दे पाप पुण्य अंगा, लागो ने दे पाप पुण्य. तुका म्हणे आम्ही झालो निरूपा, झालो निरूपा. तुका म्हणे आम्ही झालो निरूपा, झालो निरूपा. लागो ने दे पाप पुण्यांगा, लागो ने दे पाप पुण्यांगा. पाप पाप पुण्या. तू काय म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो निधी पाप पुण्यांगा. पाप पुण्यांगा लागो निधी. पाप पुण्यांगाला लागूच देत नाही. कधी? अग्निरूप झालो तधी. अग्निरूप म्हणजे काय? ज्ञानाग्नी भस्मसात कुर्तीर्जुना. हा ज्ञानाचा अग्नी प्रगट झाला की पाप पुण्य त्याच्यामध्ये जडून जातं. पापही शिल्लक राहत नाही आणि पुण्यही शिल्लक राहत नाही. पाप आणि पुण्याचा नाश करायची ताकद कशात असेल तर ती ज्ञानामध्ये. आणि म्हणून ज्ञानाच्या अग्नीमध्ये आपल्याला ते करावं लागेल. ज्ञानाग्नी प्रगट झाल्यामुळे पाप संपलं, पुण्य संपलं. आम्हाला कर्म शिल्लक आहे म्हणून जन्माला यावं लागतं. जोपर्यंत कर्म शिल्लक आहे तोपर्यंत जन्माला यावं लागतं. प्रमाण आपण देऊन गेलोय. केले कर्म झाले, उपजले, मेले. या प्रमाणामध्ये 5 क्रियापद आहे. केले, झाले, आले, उपजले, मेले. 5 क्रियापदाचा शेवट एकाच अक्षराने ल. केले, झाले, आले, उपजले, मेले. क्रमही बरोबरच आहे. आपण सगळ्यांनी मागच्या जन्मात वाईट कर्म केले, ते सगळे कर्म देवाजवळ जमा झाले. ते कर्म आपण आईच्या पोटात असताना भेटायला आले. ते कर्म घेऊन आपण एक दिवस उपजले आणि कर्म भोगता भोगता मग देवाने काय बिघडविले. देव म्हटलं टीट फॉर टॅट, धिस माय रूल अँड कॅपिटल रूल. मी काय करू? अरे तुम्ही जसे वागाल, देव म्हणतात माझं वागणं तसं आहे. माझा काय संबंध आहे? तुमच्या कर्मानुसार तुम्ही आम्ही जीवन जाऊ. तुका म्हणे आता देवाकार रुसावे, मनासी पुसावे. काय केले? कशाला देवावर संताप करतोय? मनाला विचार की तू नेमकं काय केलं. मनाला विचारलं तरच त्याचं उत्तर भेटेल. मनाला विचारल्याशिवाय उत्तर भेटणार नाही. ऐका, हे ना हे कर्मावर आधारित आहे. कर्म आधारित जीवन आहे. जोपर्यंत अंगात ताकद आहे तोपर्यंत परमार्थ करून घ्या. अंगातली ताकद संपली काहीच करू शकत नाही तुम्ही. ज्ञानोबरांची ओवी आहे,
आयुष्याचे सूत्र बिघडता, उमटे भूताचे खडाडता. आयुष्याचं सूत्र बिघडायला फार मोठी ताकद लागत नाही. इतकं चांगलं दिसतंय ना, याचं सूत्र बिघडायला फार मोठी ताकद लागत नाही. एका मायक्रो सेकंदामध्ये सुद्धा शरीराचं चित्र बिघडून जातं. फार गर्व करू नका, मी खूप गोरा आहे, मी खूप सुंदर आहे, मी खूप चांगला दिसतो, मी खूप चांगला बोलतो, मी खूप चांगला वागतो. एकाच सेकंदात चित्र बदलून जातं. माझे डोळे जागेवर आहे पण मला दिसत नाही, माझ्या कान जागेवर आहे पण मला ऐकू येत नाही, माझे पाय जागेवर आहे पण मला चालता येत नाही. आयुष्याचे सूत्र बिघडतात. किती लवकर सूत्र बिघडतं एखाद्या माणसाचं. अरे डोळे जागेवर आहे तरी माणसाला दिसत नाही. अरे डोळ्यामध्ये केवढे प्रॉब्लेम आहे. काहींना दूरचं दिसत नाही, काहींना जवळचं दिसत नाही. प्रत्येकाच्या अडचणीत ना, अडचणीत की नाही. ऐकायचा प्रॉब्लेम आहे, काही काहींना ऐकूच येत नाही. भजनी म्हणतात राम राम, तो म्हणतो लांब लांब. भजनी म्हणतात हे शंकरा, तो म्हणतो हे बंद करा. म्हणजे केवढ्या अडचणी वाढतात. वयाचं वैशिष्ट्य आहे, वयाची ताकद निघून गेली, सूत्र बिघडता. 12 वाजेपर्यंत आम्ही कीर्तनात बसलोय, 12 वाजेपर्यंत आम्ही कीर्तन ऐकतोय. एकदम चांगली तब्येत. 12:15 जेवायला बसलो, 12:30 जेवण झालं, 1 वाजता घरी पोहोचलो आणि क्वाटवर बसल्या बसला अटॅक आला. कोणाच्या विरोधात तक्रार करणार? मला सांगा ना. आपलंही नाही, याच्यावर गर्व करतो ना आपण, आपल्याला वाटतं नाही आपलं आहे. मग कारण नसताना वयाच्या 40व्या वर्षी सुद्धा अटॅक आला, कोणाच्या विरोधात तक्रार करणार? एकच तक्रार आहे, आयुष्याचं सूत्र बिघडतात. ज्ञानोबरांना विचारा, माऊली माझं आयुष्याचं सूत्र बिघडलं, कारण नसताना मला अटॅक आला. आयुष्याचं सूत्र कारण नसताना आपल्याला पॅरालिसिसचा झटका आला. आयुष्याचं सूत्र बिघडता. कीर्तनात 2 तास बसलो, उभा राहिलो आणि अचानक चक्कर आले, खाली पडलो. सिन्नरला दवाखान्यात नेलं. डॉक्टर साहेब म्हणे चेकअप केलं, ते म्हणे तुम्हाला शुगर आहे, इथून पुढे गोड बोलायचं, गोड खायचं नाही. आयुष्याचं सूत्र बिघडता. किती जलद सूत्र बिघडून जातं. फार गर्वात जीवन जगू नका. एका मिनिटात शरीराचं सूत्र बिघडून जातं. हे शरीर सूत्र कायमस्वरूपी कोणाचं टिकत नाही. आणि टिकतच जर नसेल तर मग याच्यावर गर्व सुद्धा करून फायदा नाही. टिकत जर नसेल तर काय फायदा आहे? तारुण्य आहे तोपर्यंत परमार्थ करता येतो, तारुण्य संपलं तर परमार्थ करता येत नाही. आणि म्हणून जोपर्यंत ताकद आहे तोपर्यंत परमार्थ करा. कोणालाही पचत नाही. मला सांगा ना, काजू खाणं चांगलं का वाईट? हां, चांगलं. बदाम चांगले, पिस्ता चांगला, जर्दाळू चांगले, अक्रोड चांगले, खजूर चांगले, नाशिक जिल्हा मनुके चांगले. हे सगळं खाणं चांगलं आहे. हे सगळं मिक्सरमध्ये बारीक केलं आणि त्याची पावडर तयार केली. काय झाली ती? खुराक. बरी काजू बदाम सगळ्या ड्रायफ्रूटची जी खुराक आहे, खुराक, ही खुराक कोणाला पचते? ज्याला दवाखान्यात ॲडमिट केलंय त्याला. मग कोणाला पचते? कोणाला पचते खुराक? हां, पैलवानाला. खुराक कोणाला पचते? पैलवानाला. काजू बदाम आरोग्याला एकदम चांगले, काजू बदाम आरोग्याला एकदम चांगले, पण ते पचवायला पैलवान लागतो. काजू बदाम एकदम चांगले, ते पचवायला पैलवान लागतो. गाथा ज्ञानेश्वरी आणि खानदानी कीर्तनकाराचे कीर्तन चांगले, ते पचवायला खाली ऐकणारे पैलवान लागतो. हो, हे बाकीचे गाणे गुणे कोणाला पचतील? कीर्तन पचवायला वारकरीच खानदानी लागतो. त्याला ताकदच लागते तशी. ऐकणाराही तेवढा कानसेन असावा, तर बोलण्यात मजा आहे, नाही तर मजा नाही. मान्य झालं तुम्हाला? काजू बदाम कोणाला पचतात? पैलवानाला. मग चला हे सगळं काजू बदामचं पीठ 95 वर्षाच्या पैलवानाला देऊ, चालेल का? तुम्ही म्हटलं ना पैलवानाला पचतं. ऐका, काजू बदाम चांगले ते पैलवानालाच पचतात, पण वय निघून गेलं ना त्या पैलवानाला सुद्धा घातक येते. ऐका दादा, वय निघून गेलं ना काजू बदाम पैलवानाला सुद्धा घातक आहे. माझं वय निघून गेलं ना गाथा ज्ञानेश्वरी सारखे काजू बदाम या पैलवानाला सुद्धा घातक आहे. काय करणार हो तुम्ही? वय निघून गेल्यानंतर काय परमार्थ होईल तुमच्या ह्याच्याने माझ्याच्याने? आपल्याला परमार्थ करायचा असेल तर तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. अंगात ताकद आहे तोपर्यंत. हो, आणि हेही तुमच्या माझ्या अंगात ताकद आहे म्हणूनच किंमत आहे. जो वरी चढन का तो वरी म्हणते माझा, मान येते लहान थोर देह सुखाच्या, इंद्रिय मावडली आला बागोला, कैसा विपरीत झाला तोचे देह नव्हे तुझा.
तेच काय महाराजांची भाषा आहे, कैसा विपरीत झाला तोची देह नवे दुजा, हे तेच शरीर आहे. कोणतं? जो वरी चढन गा तो वरी म्हणते माझा. जोपर्यंत तुमच्या माझ्या अंगात ताकद होती तोपर्यंत पैसा कमवत होतो, तोपर्यंत घरात सगळे माझा माझा करत होते. आता कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे तुझा. मानिती लहान थोर 8 वर्षाच्या पोरापासून तर 70 वर्षापर्यंत सगळे माझी किंमत करत होते. मानिती लहान थोर, आता माझं कमवणं बंद झालं. कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे तुझा. देवा, अरे तेच शरीर आहे ना हे, की घरात पाय पडल्यानंतर सगळे घाबरायचे. आज मी 4दा आवाज देतोय तर मला कोणी ग्लासभर पाणी पाजत नाही. कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे तुझा. हे कर्माचं फळ आहे आणि कर्म भोगावं लागतं. कर्माला काय पर्याय हो? लोक थट्टा करतात बरं तुमची माझी, लोक अपमान करतात तुमचा माझा. तब्येत चांगली राहिली ना, बस स्टँडवर कोणी 10 रुपयाचा चहा पाजत नाही. तब्येत चांगली असली ना, बस स्टँडवर कोणी 10 रुपयाचा चहा पाजत नाही. आणि दवाखान्यात ॲडमिट केलं ICU मध्ये, डॉक्टर तिथं पाणी पिऊ देत नाही, तिथं 150 रुपयाचे सफरचंद आपल्या छाताडावर घेऊन येतात. आपण ते फळं फक्त पाहतो, खात नाही. याला म्हणतात कर्माची फळं. नाही, कर्माचीच फळं घेणे दे. नुसते पाहतो आपण, ते फळं खात नाही. अर्थात ते फळं वाया जात नाही. वाया जातात का? तिथे एक थांबलेला असतो, तो एकदम चॅप्टर असतो. सगळे गेले की तो स्वतः सफरचंद खातो. जो आजारी त्याला म्हणतो घेतो का? गोड आहे. जेवणाचा क्रम आहे. मला सकाळी 9 वाजता भूक लागते. मला सकाळी 9 वाजता भूक लागते. कोणीतरी माझ्या जवळ या, सुनबाई, मुलगा, पत्नी, कोणीतरी जवळ या. मला 2 चपात्या आणि थोडीशी भाजी द्या. पण टायमावर कधीच कोणी मला घरात जेवण वाढलं नाही. आज मरून गेलोय ना, तर 10व्याच्या दिवशी कावड्यांनी सुद्धा पक्वान्नाचा नैवेद्य खाल्ला, पण जिवंतपणे माझ्याकडे कोणी नाही पाहिलं. दसरा दिवाळीच्या सणाला मी अंगावर फाटके कपडे घातले, कोणी माझ्याकडे फिरून नाही पाहिलं. दसरा दिवाळीच्या सणाला मी अंगावर फाटके कपडे घातले, कोणीच माझ्याकडे फिरून नाही पाहिलं. आज मरून गेलोय ना, तर बोडवनच्या नावाखाली स्मशानात सगळ्या नातेवाईकांनी पेटवायला कपडे आणले होते, पण जिवंतपणे कोणाचंच माझ्याकडे लक्ष नव्हतं. काय अपमान करतात लोक, आपला विचार करा. अरे जिवंत बोडवनला जेवढे आणले तेवढे जर जिवंतपणे आणले असते तर 50 वर्ष ड्रेस घ्यायची गरज पडली नसते. पण थट्टा करतात लोक, आपले थट्टा करतात. माझ्याच्याने कॉटून उठल्या जात नव्हतं. मी बेडवर पडलेलो होतो. सुनबाई, मुलगी, जावाई, मुलगा, पत्नी, मुलं, बाळं, पती कोणीतरी या आणि मला फक्त उठून बसवा. मी कंटाळलोय पडून पडून. मला काटवर कोणीतरी उठून बसवा, मला आधार द्या. मला कॉटून उठवण्याकरता आधार मागितला, पण घरातून मला कोणीच कॉटून उठण्याकरता आधार दिला नाही. आज मरून गेलोय तर भाऊबंद चौकात चर्चा करताय, खांदा देऊन आधार कोण देणार आहे? माझा भ्रम होता. अरे मी मरतोय, मला पक्का समजलंय मी महिनाभरापेक्षा जास्त जगू शकत नाही. या महिन्यात काही झालं तर महिन्याच्या आत कदाचित मला मरण्याची शक्यता आहे. मला माझं मरण दिसतंय. अरे कोणीतरी जवळ या, बोला माझ्याशी. आता मी 8, 10 दिवस, 15 दिवस, महिन्याच्या आत मरणार आहे. अरे कोणीतरी जवळ या, 2 शब्द माझ्याशी प्रेमाने बोला. पण कोणीच माझ्याजवळ बोलायला आलं नाही. आज मरून गेलोय मी, तर सगळे माझ्या भोवती रडतायत. मी एक शब्द त्यांच्याशी बोललो पाहिजे म्हणून. किती थट्टा आहे. मरताना माझी अपेक्षा होती की माझ्या जवळ या बोलायला, कोणी आलं नाही. आणि जेव्हा त्यांना पक्क समजलं आता बोलणार नाही, तेव्हा रडतायत. एक शब्द बोललो पाहिजे याच्यासाठी. प्रेत निघालं माझं घराच्या बाहेर. प्रेत उचललं खांदेकरांनी. प्रेत उचलायला लागले. माझी आई, माझी बहीण, माझी पत्नी, माझी मुलं त्या प्रेताला खाली ओढायला लागले. जेव्हा प्रेत उचलायला लागले ना, ते प्रेताला खाली ओढायला लागले. अरे नेऊ नका स्मशानात. त्या प्रेताला खाली ओढायला लागले. सगळ्या लोकांनी त्यांना बाजूला केलं आणि बळजबरीने प्रेत स्मशानात नेलं. प्रेत पेटवलं माझं. धाड 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 माझ्या प्रेताला अग्निडाग लागला. प्रेत पेटायला लागलं आणि प्रेत पेटायला लागल्यानंतर सगळे लोक घरी आले. मी तो जडत तसे स्मशानी एखाला. ऐका, मी स्मशानात जळत होतो. मला तेव्हा वाईट वाटलं की आत्ताच्या 1 तासापूर्वी माझं प्रेत उचलल्यावर जे लोक प्रेताला खाली ओढत होते ते आता घरी जाऊन पाहिले तर लाईनीत बसून जेवाईन करत होते. काय आयुष्याची थट्टा आहे, काय आयुष्याची थट्टा आहे. माझ्या मरायला 3 दिवस झाले. माझ्या आस्ती संचयन झाल्या तर सगळ्यांनी खुर्च्या टाकून चर्चा केली की उत्तर कार्याला जेवणाचं नियोजन काय करायचं आहे. माणसाचा नैतिक पराजय. आयुष्याचे सूत्र बिघडता, उमटे भूताचे खडाडता. या शरीराचं सूत्र बिघडायच्या आत करा हरिभक्ती परलोकी येईल कामा, सोडविले यमापासून. कर्मावर जीवन जगायचंय. कर्म सोडत नाही कोणाला. प्रत्येकाला भोगावं लागतं. कर्म निवृत्त करायची सुद्धा ताकद असते. कर्मावरही मात करता येते. मला सांगतो,
आज आमच्याकडे एक आनंदाची घटना घडली. काय झालं? मला मुलगा झाला. मला म्हणजे माझ्याकडनं का पाहू, मला म्हणजे मी ज्याचा दृष्टांत सांगतो त्याला. मुलगा झाला की आपण देवपूजा करत नाही. किती दिवस? 12 दिवस. त्याला काय म्हणतात? जनन शौच. शास्त्रामध्ये त्याचं नाव आहे जनन शौच. बर, कोणी मेलं की पुन्हा आपण पूजा करत नाही. किती दिवस? 13 दिवस. 13 दिवस पूजा करत नाही. त्याला काय म्हणतात? मरण शौच. आमच्या घरी एक मुलगा जन्माला आला म्हणून आम्ही कर्म करत नाही. आमच्या घरी कोणीतरी मेलं म्हणून आम्ही देवपूजेचंही कर्म आता करत नाही. कोण जन्माला आलं तुमच्या घरी? बोधपुत्र निर्माण झाला जेवा, बोधपुत्र निर्माण झाला जेवा, ममता म्हातारी मरून गेली तेव्हा, ममता म्हातारी मरून गेली तेव्हा, भक्ती बहीण धावणी आली गावा, भक्ती बहीण धावणी आली गावा. आता संध्या कसे मी करू केव्हा, आता संध्या कसे मी करू केव्हा, आता संध्या मी करू कैसी देवा, आता संध्या मी करू कैसी देवा. बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा. बोध म्हणजे ज्ञान. बोध म्हणजे ज्ञान. ज्ञानाचा पोरगा जन्माला आला ना, बोध जन्माला आला ना, तुम्हाला जन्म मरण नाही. कारण बोध काय करतो? तुमच्या जन्म मरणाला संपवून टाकतो. इच्छा तुमच्या जीवनात घातक आहे. इच्छा मुरडीस पाहू नका, पडाल नरकाद्वारी. बोध बुदली ज्ञान दिवटा उजळा महाद्वारे. त्या बोधाला उजळण्याचा प्रयत्न करा. त्या तुम्ही लग्न झाल्यावर आपल्याकडे लोक जेजुरीला जातात की नाही? बरं, तिथं जेजुरीला गेल्यावर काय करावं लागतं? पहिल्या पायरीला जेजुरीला पहिल्या पायरीवर काय करावं लागतं? बायकोला उचलून खांद्यावर. किती पायऱ्या? 5 पायऱ्या. मग त्यात काय नवल आहे? लग्न झाल्यानंतर बायकोला खांद्यावर बसून 5 पायऱ्या चढून जाणं, त्यात काय नवल आहे? त्याचे हिम्मत असेल तर त्याने लग्नाला 10 वर्ष झाल्यानंतर हा प्रयोग करून दाखवा. ज्यांना समजलं त्यांना धन्यवाद, बाकी फिर मिलेंगे ब्रेक के बाद. ऐका, त्या गळाच्या पायथ्याशी खंडेरावाचे भक्त असतात. पुरुष भक्त असेल तर त्याला म्हणतात वाघ्या, आणि स्त्री भक्त असेल तर त्याला म्हणतात मुरडी. त्या मुरड्या नसतात. ते आता आपण जागरण गोंधळामध्ये तमाशामध्ये त्या मुरड्या नसतात की नाही? त्या मुरड्या जेव्हा नाचतात ना, त्या तमाशातल्या महिला, त्या कलापथकातल्या मुरड्या नाचतात ना, नाचताना त्यांची लकब असते. नाचताना लकब. तमाशामधल्या महिला नाचतात ना, लावण्या करणाऱ्या महिला नाचतात ना, नाचताना खाली बसलेल्या 100 माणसांना त्या एका वेळी वेळ करतात. त्या प्रत्येकाला त्या भासवतात. तुझ्याकडेच पाहते, तुझ्यासाठीच नाचते आणि तुझ्यासाठीच हसते. ती जेव्हा स्टेजवर नाचते, पाहते ना हसते, तेव्हा खाली बसलेल्या प्रत्येकाला वाटतं माझ्याकडेच पाहते, माझ्यासाठीच नाचते, माझ्यासाठीच हसते. पण ज्याला तसं वाटतं ना, त्याला बाजूला घेऊन एकांतात सांगा, ती दररोज तुझ्यासारखे 500 वाटी लावते. नादाला लागू नको. तिच्या नादाला लागला ना तर तुझं जीवन समाप्त होईल. तशी माणसाची इच्छा असते ना, इच्छा. इथं बसलेल्या माझ्या सकट तुम्ही, तुमच्या सकट मी, आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं की माझी जी इच्छा पूर्ण होणार आहे. इथं कोणाचीच पूर्ण होत नाही. तिच्या मागे जे जे लागतात ते नरकात पडतात. इच्छा मुरडीस पाहू नका, इच्छा मुरडीस पाहू नका, पडाल नरकद्वारी. इच्छा मुरडीस पाहू नका, मुरडीस पाहू नका, इच्छा मुरडीस पाहू नका, पडाल नरकद्वारी. इच्छा मुरडीस पाहू नका. बोध बुदली मैदानी उजळा महाद्वारी, बोध बुदली ज्ञान देवटी उजळा महाद्वारी, बोध बुदली ज्ञान देवटी उजळा महाद्वारी, बोध बुदली ज्ञान देवटी उजळा महाद्वारी. मल्हारीची वारी माझा, मल्हारीची वारी माझा, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझा. इच्छा मुरडीस पाहू नका. तिला पाहू नये. इच्छा नावाची मुरडी आहे ना, तिला पाहूच नका. आणि पाहिलं तर पडाल नरकाद्वारी. पण तिच्या तावडीतून सुटायचं असेल तर बोध बुदली
बोध नावाचा ज्ञानाची देवटी प्रगट झाली की तुमचं जीवन संपलं. ऐका, बोध पुत्र निर्माण झाला जेव्हा सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण, संपलं कर्म. ममता म्हातारी मरून गेली जेव्हा सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण, संपलं कर्म. यत करोषे यदश्नासी यज्जोसे ददासे यत यत तपस्यसे कोणते तत्कुरुष्व मद अर्पणम. आहे ते सकळ कृष्णाशी अर्पण. ते सगळं कर्म देवाला अर्पण केलं आणि कर्म देवाला अर्पण केल्यानंतर आम्ही मुक्तीच्या मार्गाने गेलो. आम्हा जन्म मरण नाही. कर्म संपलं, वासना संपली, कर्म संपलं, भोग संपला. भोग आहे ना, भोग देवाला अर्पण करा. तुमच्या जीवनात कर्म शिल्लक राहणार नाही, वासना शिल्लक आहे ते सकळ कृष्णाशी अर्पण करायला शिका. वासना शिल्लक आहे तोपर्यंत माणसाला कर्म बोला. वासना संपली, विषय संपला. पुतना आहे ना, पुतना देवाला मारायला आले. पुतनेचं 3 पद्धतीने वर्णन आहे. ते शरीराने राक्षसीने, ते लिंगाने स्त्री आहे आणि ती अध्यात्माने वासना आहे. आणि पुतना जेव्हा देवाला मारायला आले, देवाने तिचं दूध पिलं, विष पिलं, रक्त पिलं. तिचं रक्त जेव्हा देव प्यायला लागले तेव्हा तिचा DNA म्हणजे रक्तातले जे गुणदोष होते ना ते देवाच्या शरीरात गेले. म्हणजे तिची वासना देवाच्या शरीरात गेली आणि देवाच्या शरीरात पुतनेची वासना गेली. देवाच्या लक्षात आलं की आपल्या शरीरात पुतनेचे वासनेचे काही कण शिल्लक आहे. आता पुतना नावाच्या वासनेचे कण जर शिल्लक आहेत ते कण बाहेर काढले पाहिजे. ते कण बाहेर काढायला काय करावं लागेल? देवाने गोकुळात पुढची लीला केली, मृण्मय भक्षण लीला. पुतना मारली, देवाने पुढे माती खाल्ली. देवाने माती का खाल्ली माहिती का? गोकुळातल्या गोपिका संतय, त्या गोपिकारूपी संतांच्या पायाखालची माती खाऊन, गोकुळातल्या गोपिकारूपी संतांच्या पायाखालची माती खाऊन शरीरातल्या पुतना नावाच्या वासनेचं बीज समाप्त करून देवाने तुकोबरांच्या अभंगाला ताकद दिली. मग रामनामे उपजावडी करून. भक्तिशास्त्र असं सांगतं की वासना समाप्त झाली. महाराजांची भाषा आहे ना, मग काहीच नाही. तुका म्हणे निवेतन रजकनु लागता मने निवेतन रजकनु लागता. तुका म्हणे निवेतनु रजकनु लागता. तनु निवे, शरीर शांत होतं. कोणाच्या कृपेने? संतांच्या रजकरणाने. आणि म्हणून वासना समाप्त झाली. ऐसे कर्माचे, वासनेचे, भोगाचे, पाप पुण्याचे बेजबाजूने केलेला ये आम्हा जन्म मरण नाये. विठोबा रखुमाये, हरी जय 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 विठोबा रखुमाये, 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 विठोबा रखुमाये. बेजबाजूने केलेला आम्हा जन्म मरण नाही. आकारासे कैचा ठाव, देह प्रत्यक्ष झाला देव.
वेळ आपल्या सगळ्यांच्या समाप्तीकडे जाते. जाताना एकच सांगतो, धर्माचं पालन करा, कर्म करत राहा, देवावर श्रद्धा ठेवा. ज्या आईवडिलांच्या पुण्याने कोट्यावधीचे इष्टीवर कमवली अखंड आईवडिलांची सेवा करा. देव, देश, धर्म, नीतिमत्ता टिकली पाहिजे याच्याकरता प्रयत्न करा. शेवटी तुमचं शरीर टिकलं तर तुम्ही टिकणार आहे, शरीर टिकलं नाही तर तुम्ही टिकणार नाही. चीन नावाचा एक देश आहे, त्या चीनमध्ये चीन नावाचं एक राज्य आहे. त्या चीन नावाच्या राज्यामध्ये ऊ नावाचा एक माणूस जन्माला आला आहे. त्याचं टोपण नाव आहे सन झू. त्या सन झूचा जन्म झाला इसवी सन पूर्व 476, इसवी सन पूर्व 512. 36 वर्ष जगला तो. जे महत्त्व भारतामध्ये चाणक्याला आहे ते महत्त्व चीनमध्ये त्याला आहे. म्हणजे त्याला चीनचा चाणक्य म्हणतात. सन झू, सन त्याची पदवी आहे, झू त्याचं आडनाव आहे, ऊ त्याचं नाव आहे. त्याचं एक 13 प्रिन्सिपल्स नावाचा ग्रंथ आहे, आर्ट ऑफ वॉर. युद्धाच्या संबंधाने त्याने प्रिन्सिपल्स दिले आणि त्या प्रिन्सिपल्समध्ये अटॅक इज द बेस्ट पॉलिसी ऑफ डिफेन्स. आक्रमण करता करता संरक्षण, संरक्षण करता करता आक्रमण. जसं प्रत्यक्ष युद्धात केलं जातं तसं शरीराचं सुद्धा केलं जातं. या शरीराच्या संबंधाने तो असं म्हणतो, हे शरीर कायमस्वरूपी कधीच कोणाला साथ देत नाही. एक, हे शरीर कायमस्वरूपी कधीच कोणाला साथ देत नाही. ज्यांचं वय 75 आहे त्यांना विचारा 50 कसे होते, जे 50 येते त्यांना विचारा 25 कसे होते. त्यामुळे गर्व करू नका. शरीर कायमस्वरूपी कधीच कोणाला साथ देत नाही. एक, घरात कोट्यावधी रुपये असले तरी शिल्लक पैसा आयुष्यभर कोणालाच पुरत नाही. 2, शिल्लक पैसा आयुष्यभर कोणालाच पुरत नाही. 2, तुम्ही गरीब असाल तर या गावात तुमचा कोणीच विरोध करणार नाही. 3, तुमची प्रगती व्हायला लागली की आपोआप तुमचे विरोधक वाढायला लागतील. 4, आणि वाढलेले विरोधक शक्यतो तुमच्या जवळचे राहतील. आयुष्याचा सिद्धांत 5. बाजारातून काही भेटत नाही. बाहेरच्या लोकांना मग काय माहिती तुमच्या घराच्या कोणत्या भिंती कमजोर आहे. तुमच्या घराच्या कमजोर भिंती कोणाला माहिती आहे? मला. कोणाला माहिती आहे? घरातल्या लोकांना माहिती आहे ना. मग तुमच्या जवळचेच लोक तुमचा घात करतात. आणि म्हणून जीवनामध्ये गर्व शरीरावर करू नका. सत्तेचा, संपत्तीचा, सौंदर्याचा गर्व करू नका. ज्याला सत्तेचा, संपत्तीचा, सौंदर्याचा गर्व झाला इतिहासात त्याचा दुर्योधन झाला. ज्यांच्याकडे सत्ता, संपत्ती, सौंदर्य तिन्ही होते तरी 2 तास बसून तुकोबऱ्यांचं कीर्तन ऐकलं इतिहासात त्यांचे छत्रपती शिवाजी महाराज तयार झाले. काय व्हायचं आणि काय ठरवायचं तुमच्या पद्धतीने ठरवा. शेवटी तुमचं जीवन तुमच्या प्रत्येकाच्या हातात आहे. त्या जीवनाची परिसीमा मात्र एक लक्षात घ्या. एकच वाक्य शेवटचं सांगतो आणि थांबतो. आयुष्यात सगळं करायचं, सगळं करा. तुम्हाला पटेल ते करा, पटेल तसे वागा. पण एक वाक्य ध्यानात ठेवा, माझं बोलायचं राहून गेलं याचा पश्चाताप होता कामा नये. वाक्य फार कठीण आहे बरं. माझं बोलायचं राहून गेलं. मी घरातून बाहेर निघालो, आई बोलते का रे कुठे निघाला, तरी मी मागे पाहत नाही, गाडीला किक मारतो पुढे निघून जातो. मी सिन्नरपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत फोन येतो की आईला अटॅक आला, आई वारली. आणि मग डोळ्यातून पाणी येतं, माझं तिच्याशी बोलायचं राहून गेलं. मी संध्याकाळी घरी येतो, वडील फक्त एवढंच विचारतात, दिवसभर तू सिन्नरला होता, दुपारी जेवण केलं होतं का किंवा कुठे गेला होता. तरी मी बापाला उत्तर दिलं नाही आणि घरात जेवण केलं आणि झोपलो. सकाळी उठून पाहतो तो वडील झोपेतच वारलेले होते. मग डोळ्यातून पाणी येतं, माझं बोलायचं राहून गेलं. आणि एक सांगू का, हे असे वागणारे जे लोक असतात ना, हे बाहेर समाजात कसे असू द्या, इथं फेल असतात. ते इथं संपलेले असतात. इथं त्यांचं हृदय त्यांना सांगतं की मायबाप मरून गेले पण मी त्यांच्याशी गोड बोललो नाही. त्याला परमेश्वर आणि त्याची अंतःकरणाची वृत्ती कधीच माफ करत नाही. इथं माझं बोलायचं राहून गेलं. हे याच्यासारखं दुःख जगात कोणतं नाही बरं. समाजात राहणं वेगळं. माझा तर दावा आहे, 3 लोकांना मरताना सगळ्यात जास्त त्रास आहे. 3 लोकांचं मरण म्हणजे त्यांना मरणाचा त्रास, ते मरणाची वाट पाहतात. 1 चित्रपटसृष्टी, 2 राजकीय सृष्टी आणि 3 आपली आध्यात्मिक सृष्टी. यांच्यासारखं दुर्दैव कोणाचं असतं? हजारात एखादा यांच्यामध्ये की त्याला आनंदाने मरण आहे. चित्रपटसृष्टी त्या लोकांना काय कमी हो, सगळं आहे पण मरताना एकटे आहेत. अतिशय वाईट परिस्थिती. चित्रपटातले लोक आत्महत्या करतात, याचा अर्थ का व्हेंटिलेशन नाही. आत्महत्या करतो म्हणजे मोकळं व्हायला जागाच नाही ना. मोकळं व्हायला जागा नाही. राजकीय लोकांना काय मोकळं व्हायला जागा नाही. कीर्तनकार लोकांना काय मोकळं व्हायला जागा नाही. ऐन उमेदीच्या काळात, प्रसिद्धीच्या काळात रोज हजारो लोकांसमोर बोलायची सवय. आणि पडता काळ चालू झाला की कोणी भेटायला येत नाही. मग कसं वाटत असेल तेव्हा? खतरनाक असतं बरं. व्हेंटिलेशन खतरनाक. माझा 3 धंद्याशी संबंध आहे. चित्रपट सोडून नंतरचे 2 तर पक्के. वाईट माझा एक मित्र मला म्हणजे कालच म्हटला, तो काय झालं, मी परवापर्यंत एका जबाबदार पक्षाचा जिल्हाध्यक्ष होतो आणि परवा नवीन नियुक्त्या झाल्या. माझ्या जागी ते म्हटलं तुला, मला रिप्टेशमध्ये जायचं नव्हतं कारण मला पुढे वेगळ्या रणांगणात जायचं होतं. म्हटलं माझी लढायची तयारी आता काही मला संघटनेत काम करायचं नाही, कार्यकर्त्यावर राहतो.
माझा एक मित्र मला काल लगेच म्हटला, तुमचा फोटो गायब झाला. म्हटलं असंच असतं इथं असा प्रोटोकॉल आहेच सांगतो. पद गेलं, गरिमा संपली. म्हणून गर्व करू नका, गरिमा संपली. आणि वाक्य मी टाकलं होतं माझ्या त्या दिवशी, जितक्या आनंदाने घेतलं होतं तितक्या आनंदाने ज्याला सोडता येतं त्याच्यासारखं सुखी माणूस जगात कोणी नसतं. सोडता आलं पाहिजे, घ्यायला काही विशेष नाही, सोडता आलं पाहिजे आणि तितक्या आनंदाने सोडलं पाहिजे. मस्त रो मस्त मी तर फकीर अपने सुस्ते में. मी माझ्या आयुष्यामध्ये नेहमी या भूमिका सांभाळतो आणि जीवनाची प्रतिका ती टिकवा. गळ्यामध्ये पवित्र तुळशीच्या माळा टाका. ज्यांच्या गळ्यात माळा नसतील त्यांनी माळा टाका, ज्यांनी टाकलेल्या असतील त्यांनी टिकवा असा अर्थ आहे त्याचा. टिकवा असा अर्थ आहे त्याचा. ते तुमचा अभ्यास जास्त झाला आहे त्यामुळे तुम्हाला काढा वाटल्या. म्हणून परमार्थ प्रतिकता टिकवा. खरं म्हणजे 5 वर्षापूर्वी रितेश दादाचं आपत्कालीन दुःखद निधन झालं आणि ते दुःखद निधन अतिशय चित्तथरारक आणि चित्तविदारक होतं. अपघाती निधन होतं. एकनाथ महाराजांची गोड ओवी, पिता देखता पुत्र मरे, पुत्रा देखोनी पिता झोरे, काळे काळे अवघे सरे. जगातल्या प्रत्येक बापाची इच्छा असते की मी मुलाच्या खांद्यावर जावा, पण वडिलांच्या डोळ्यासमोर पोरगा जाणं ह्याच्यासारखं दुःख जीवनामध्ये कोणतं नसतं. पण तेही दुःख पचवत असताना तेवढ्याच ताकदीने माझा मुलगा जिथे असेल तिथे त्याला परमोच्चता प्राप्त झाली पाहिजे. ती शौर्याने जशी प्राप्त झाली पाहिजे, ती धैर्याने जशी प्राप्ती झाली पाहिजे, तशी ती वारकऱ्यांचं बोट पकडताना कथा कीर्तनाच्या भक्तीने प्राप्ती झाली पाहिजे. म्हणून हा अभिनव उपक्रम ते दरवर्षी करतायत. याच विशेषत्वाने ते खऱ्या अर्थाने घडत गेलं पाहिजे. याच ताकदीने खऱ्या अर्थाने भक्तीची भेट त्याच्या जीवनामध्ये घडली पाहिजे. आणि म्हणून त्या चिरकाल स्मृतिगंधांना हा उजाळा खऱ्या अर्थाने सगळं कुटुंब देत आहेत. वैकुंठवासी आदरणीय वीर जवान, परवा आपण पाहिलं आधी ते पहलगामला काय झालं, एकदम चित्तथरारक आणि चित्तविदारक. कन्याकुमारी ते काश्मीर, कच्छ टू कोलकाता, 142 कोटी लोकांचा भारत. ऑपरेशनचं नाव सिंदूर वेदनादायी. ऑपरेशनचं नाव सिंदूर वेदनादायी. नाव वेदनादायी पण इफेक्ट, परिणाम मात्र समोरच्याच्या घशात दात घालणे, समोरच्याला समाप्त करणे. एवढ्या ताकदीने तिथपर्यंत तो प्रवास झाला. ज्ञानोबरांची गोवी, पायी काटा नेते ते जीवी व्यथा उमटे. पायात काटा मोडला ना मेंदूला झिंझिण्या येतात, पायात काटा मोडला ना तर मेंदूला मुंग्या येतात. तिथं लोक शहीद झाले ना तर इथल्या लोकांना धक्का बसला पाहिजे. याला देशाचं एकत्रीकरण म्हणतात. चौकात आम्ही गप्पा मारत होतो, युद्ध झालं पाहिजे, पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे, युद्ध झालंच पाहिजे, पाकिस्तानला धडा शिकवला. सगळेच लोक म्हणत होते युद्ध झालं पाहिजे, पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे. पण प्रत्येकाच्या गावात अशा काही महिला होत्या, अशा काही पुरुष होते, त्यांची इच्छा होती युद्ध व्हायला नको पाहिजे. जिचा पोरगा सीमेवर लढत होता ना त्या माऊलीची इच्छा होती युद्ध व्हायला नको पाहिजे. ज्याचा पोरगा सीमेवर लढतो ना त्या बापाला वाटतं युद्ध व्हायला नको पाहिजे. कदाचित शत्रूची एखादी गोळी माझ्या काळजाच्या तुकड्याला चाटून गेली तर हे युद्ध माझ्या घरातला दिवा विझवल्या कारणीभूत ठरेल. त्यांची भावना असते युद्ध व्हायला नको पाहिजे. कोणाला तुम्हाला मला किती वाटू द्या, तुम्हाला मला किती वाटू द्या युद्ध झालं पाहिजे, पण त्या प्रक्रियेत नाही वाटत तसं. आता त्या युद्धाच्या स्वतंत्र भूमिका आहे, ते आपण कधी जर पाहिलं तर ते 16 इंच कसं पडलं, तो कॉरिडोर कसा उद्ध्वस्त झाला. आणि फक्त एकच सांगतो, युद्धात एक गोष्ट ध्यानात ठेवायची इथून पुढे, युद्धात शत्रूच्या शक्तीचं वर्णन करायचं नाही. महाभारतातला श्लोक आहे, जो लोक युद्धामध्ये शत्रूच्या शक्तीचं वर्णन करतात ते देशद्रोही असतात. युद्धात आपल्याच शक्तीचं वर्णन करायचं असतं, शत्रूच्या शक्तीचं वर्णन करायचं नसतं. वार सिस्टीम आहे, युद्धाची एक पद्धती आहे आणि त्या पद्धतीत आपण प्रत्येकाने जीवन जगावं. खऱ्या अर्थाने वैकुंठवासी आदरणीय श्रीभक्ती परायण रितेश रामनाथ सानप यांच्या 5व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांचे वडील रामनाथ मुरलीधर सानप, त्यांच्या लंकाबाई रामनाथ सानप, त्यांचे चिरंजीव आरुष रितेश सानप, त्यांचे बंधुराज समाधान रामनाथ सानप, त्यांचेच कुटुंबातील त्यांचे बंधू दत्तू म्हाडू सानप, त्याचप्रमाणे त्यांच्याच कुटुंबातून पोपट म्हाडू सानप, त्यांच्याच कुटुंबातून मधुकर किसन सानप, त्यांच्याच कुटुंबातून सोमनाथ किसन सानप, मारुती शंकर सानप, दशरथ पुंजा सानप, बाडू पुंजा सानप, त्यांच्याच कुटुंबातून लहानुबाई परशुराम बोडके, त्यांच्याच कुटुंबातून जिजाबाई म्हाडू सानप, त्यांच्याच कुटुंबातून हिराबाई राधाकिसन दराडे, त्यांच्याच कुटुंबातून मंदाबाई अनिल भाबळ, त्यांच्याच कुटुंबातून सविता मारुती इलक, त्यांच्याच कुटुंबातून दीपाली समाधान सानप, त्यांच्याच कुटुंबातून खऱ्या अर्थाने या सगळ्या कुटुंबाला आपण सगळ्यांनी
चिरकालतेचं आपल्या सगळ्यांचं आशीर्वचन प्राप्त होऊ देत आणि जे दादा आपल्यातून निघून गेले पुन्हा एकदा याच कुटुंबामध्ये त्यांचा जन्म होऊन त्यांना खऱ्या अर्थाने देशभक्तीची संधी परमेश्वर देऊ देत याच आपण सगळ्यांच्या वतीने परमात्म्याला प्रार्थना करूयात. शेवटची सूचना येईल तोपर्यंत कोणी जागा सोडायची नाही. जो जागा सोडेल तो जागा सोडेल. मी एक श्लोक म्हणेल, सगळ्यांनी मागे म्हणायचं आहे. हात जोडा. हिंदवा स्वधरा सर्वे न हिंदू पतितो भवेत् मम दीक्षा हिंदू रक्षा मम मंत्र समानता. भारत माता की जय. श्लोकाचा सरळ अर्थ तुम्ही आणि मी एकाच आईच्या पोटी जन्माला आलोय. तुमची आणि माझी आई एकच आहे, तिचं नाव आहे भारत माता. आपण त्या भारत मातेचे पोर आहे. आपली एकच दीक्षा आपल्या गावाची रक्षा, आपली एकच दीक्षा आपल्या धर्माची रक्षा, आपली एकच दीक्षा आपल्या संप्रदायाची रक्षा. आणि खरंच गावाला पाहिल्यानंतर मी खरंच गावकऱ्यांना कोटी कोटी शुभेच्छा देतो की इतकं सुंदर गाव तुम्ही सगळ्यांनी तयार केलंय. सांगायला हरकत नाही, 15 वर्षापासून मी माझ्या गावाच्या प्रक्रियेत आहे, पण मला असं करता आलं नाही. पण हे पाहिल्यानंतर पुन्हा हे गाव पाहण्याकरता मी तुम्हाला शब्द देतो, मी पुन्हा येईल. नाही फक्त गाव पाहायला येईल. हो, आम्ही तर बोललो की येतोच. म्हणून अतिशय सुबक पद्धतीने गाव इतकं सुंदर तयार केलं आणि मनातून आनंद वाटला की महाराष्ट्रात आपण गावाचा नंबर मिळवला. तुम्ही 3ऱ्या क्रमांकावरून 1ल्या क्रमांकापर्यंत तुमचा प्रवास व्हावा याही गावकऱ्यांना शुभेच्छा. तुम्ही खाली बसलेले आणि आम्ही उभे राहिलेले, आपली जात कोणती असो पण गावागावात सगळ्या जातीचे लोक भावाभावासारखे प्रेमाने नांदले पाहिजे. हा खऱ्या अर्थाने वारकऱ्याचा समरसतेचा मंत्र. आपण सगळे आदरणीय योगेश दादा इलग यांचा आग्रह होता, त्या निमित्ताने आपल्या पुढे मला पोहोचता आलं. नाथ ब्रह्मवादक आदरणीय मुकुंदजी महाराज असतील, आदरणीय विजयजी महाराज, आदरणीय चिंतामणजी महाराज आणि वारकरी संप्रदायाचं सगळं वैभव आपल्या सगळ्यांना सर्व काळ सर्व पद्धतीच्या सर्व शुभेच्छा. ज्ञानेश्वर माऊली माऊली तुकाराम विठ्ठल जय जय विठ्ठल. बोललेले कोरे वेडे वाकोडे उतरे महाराज हा नाही उच्चारे राजेकार मे आपला महाराज तुका मन ज्ञानेश्वर राखा पायापैकी करा ज्ञानदेव तुकाराम. अतिशय इको बंद करा. शोकाकुल परिस्थितीमध्ये उपस्थित असलेले सर्व सानप कुटुंबाचे नातेवाईक आप्तेष्ट, आवाज नका करू. उपस्थित सर्व ग्रामस्थ, शोकाकुल बंधू आणि भगिनींनो, सुरुवातीला पहलगाम या ठिकाणी आणि ऑपरेशन सिंधू आणि तदनंतर हिंदू धर्मासाठी ज्यांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं त्या सर्वांना तमाम हिंदू बांधवांच्या वतीनं, संपूर्ण हिंदुस्थानियांच्या वतीनं आदरांजली व्यक्त करणं हे प्रत्येक भारतीयांचं आद्य कर्तव्य समजतो. त्या न्यायाने त्यांच्या पवित्र चरणावर विनम्र अभिवादन या ठिकाणी करतो. जे जे असेल प्रारब्धी ते न चुके कर्म कधी या न्यायाने 5 वर्षापूर्वी वैकुंठवासी रितेश रामनाथ सानप यांचं या ठिकाणी दुःखद असं निधन झालं आणि त्यावेळेचा जर प्रसंग संपूर्ण ग्रामस्थांना आणि नातेवाईकांना आजही आठवला तर त्यांची माता, पिता, बंधू आणि बहीण आणि आमच्या सर्व नातेवाईकांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाल्याशिवाय राहत नाही. त्यावेळेला नाशिकपासून तर दिल्लीपर्यंत सगळ्या यंत्रणा हलवून आपण सर्वांनी सरकारी इतमामात अंत्यसंस्कार केले. आज रामनाथनं शून्यातून विश्व निर्माण केलं. खऱ्या अर्थानं असं म्हणतात की लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती, लढून मरावं मरून जगावं हेच आम्हाला ठावं. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. मोडायचं पण वाकायचं नाही. जे करायचं ते देशासाठी, जे करायचं ते समाजासाठी, जे करायचं ते धर्मासाठी, हे ब्रीद वाक्य घेऊन खऱ्या अर्थानं देशाला अन्न पुरवठा करणारा अन्नदाता आणि देशाच्या सीमेवर रात्र डोळ्यात अखंड तेल घालून भारत मातेची सेवा करणारे ते जवान स्वर्गीय लाल बहादूर शास्त्रींना म्हणावं लागलं, जय जवान जय किसान. या न्यायाने
हा वीर जवान दुःखद अंतकरणानं जरी किंवा दुर्घटनेनंतर या ठिकाणी शहीद झाला असेल तर त्यांच्या पश्चामध्ये त्याचा मुलगा आरुष, एक 2च वर्ष लग्नाला झाले होते, एक 7-8 महिन्याचा मुलगा होता. आणि खऱ्या अर्थानं लंकावहिनी असेल किंवा रामनाथ दादा असेल, या कुटुंबाला धन्यवाद देणे तेवढं थोडं आहे. समाधान हा पोलीस दलामध्ये देश सेवा करतो, रितेश हा सैनिकामध्ये देशाची सेवा करत असताना या ठिकाणी दुर्घटनेनंतर त्याचा अंत झाला. खऱ्या अर्थानं आज या देशाला तारण्याचं काम जे कोणी करत असेल तर ते अखंड 24 तास डोळ्यामध्ये तेल घालून देशाच्या सीमेवर धर्मासाठी रक्षण करणारे आपले जवान आजही संपूर्ण हिंदुस्थानमध्ये मोदींचा जो जय जयकार केला जातो त्याला धर्मनिष्ठ म्हणतात. त्या महात्म्याला खऱ्या अर्थानं तमाम हिंदू बांधवांच्या वतीनं मोदींच्या चरणावर नतमस्तक होणं हे प्रत्येक हिंदुस्थानियांचं मी आद्य कर्तव्य समजतो. त्या जवानांना जे शहीद झाले असेल त्यांना आणि पहलगाम या ठिकाणी फक्त हिंदू म्हणून मारले गेले असेल त्या सर्वांच्या चरणावर प्रत्येक हिंदुस्थानियांच्या वतीनं विनम्र अभिवादन करणं हे प्रत्येक हिंदुस्थानियांचं कर्तव्य समजतो. आणि सर्वांच्या वतीनं आदरभाव रितेशच्या चरणावर या ठिकाणी व्यक्त करतो. या ठिकाणी या मंदिरामध्ये जे गणपतीची आणि त्या ठिकाणी हनुमानाची जी मूर्ती आहे या स्वतः रामनाथ दादांनी दिलेली आहे. एक वारकरी संप्रदायाचा आधार म्हणून या ठिकाणी तो या गावामध्ये काम करतो. वारकरी संप्रदायाला मानणारा आहे. तुका म्हणे एका मरणीची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे, याने याने रीतीची कीर्ती मागे उरेल. त्यानिमित्ताने दरवर्षी सालाबादप्रमाणे या ठिकाणी पुण्यस्मरण साजरं करायचं. आज 5वं पुण्यस्मरण. महाराष्ट्रातील ज्येष्ठ श्रेष्ठ आणि वारकरी संप्रदाय आणि धर्माचे प्रचारक आणि प्रसारक हरिभक्त परायण ज्ञानेश्वरजी महाराज जळकेकर माऊली यांनी या ठिकाणी बीज भाजून केली नाही, आम्हा जन्म मरण नाही, अतिशय समर्पक या ठिकाणी अभंग घेतला. महाराजांनी दुःखद अंतकरणानं या सन परिवाराच्या वतीनं त्यांचा आदर व्यक्त करून त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि यानंतर त्रोटक शब्दामध्ये या गावचे थोर सुपुत्र सन्माननीय राजेंद्र सानप सर यांना विनंती करतो या ठिकाणी रितेशला आदरांजली समर्पित करावी. तुम्ही चला नंतर द्या. उपस्थित शोकाकुल बंधू भगिनी, या ठिकाणी आज बरोबर 5 वर्षापूर्वी माझा पुतण्या या ठिकाणी वीर जवान रितेश याचा करुण अंत अपघाती असा त्याचा त्या ठिकाणी दुर्दैवी असा मृत्यू झाला. मी तर म्हणेन की अतिशय हालाकीच्या परिस्थितीत, सरांनी सांगितल्याप्रमाणे अतिशय हालाकीच्या परिस्थितीत या लंकावहिनी असेल किंवा रामनाथ दादा असेल, मी लहानपणापासून यांचा संघर्ष बघत आलेलो आहे. अतिशय झोपडीवाजा घर होतं सुरुवातीला, नंतर त्यांनी जी प्रगती केली आज सगळ्यांसाठी खूप ती आदर्श उरत आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी समाधान पोलीस दलात आहे. या पूर्ण कुटुंबानं देशसेवेचं एक व्रत घेतलेलं आहे. अतिशय चांगलं असं सगळ्या गोष्टी चालल्या असताना अचानक या ठिकाणी काळाने घाला घातला आणि रितेशचं आपल्यातून अतिशय दुर्दैवी असं या ठिकाणी त्याच्या जाण्यानं प्रचंड असा नुकसान या कुटुंबाचं झालं. देशाच्या सेवेबद्दल सरांनी सांगितलं की देशसेवा ही ईश्वर सेवे इतकी श्रेष्ठ असते आणि म्हणून देशसेवेत रत असलेला हा वीर जवान आपल्यातून जाणं हे सगळ्यांसाठी काळजाला चटका लावून जाणार आहे. मी आपल्या संपूर्ण गावाच्या वतीनं, आमच्या बंधन फाउंडेशनच्या वतीनं, तसेच आपल्या सर्वांच्या वतीनं रितेशला भावपूर्ण अशी आदरांजली व्यक्त करतो. महाराजांनी आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं जी सेवा दिली त्याबद्दल मी ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचा हार्दिक असा आभार मानतो. यानंतर मी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सन्माननीय शीतलताई सांगळे यांना विनंती करेन की आपण श्रद्धांजलीपर या ठिकाणी बोलावं. धन्यवाद. वीर जवान कैलासवासी रितेश सानप आज आपल्यामध्ये जवळपास 5 वर्ष झाले आपल्यामधनं जाऊन. खरं तर त्यांना नक्कीच भारत मातेने त्यांना कुशीत घेतलं असेल, पण त्यांच्या कुटुंबावर जो आघात झाला आहे, मी परमेश्वराला प्रार्थना करते की त्यांच्या कुटुंबावर सदैव त्यांची छाया राहू दे. आज महाराजांनी, हरिभक्तपरायण महाराजांनी खूप छान पद्धतीने आपल्याला जीवनाचं महत्त्व समजावून सांगितलं. आपण जीवन कसं जगलं पाहिजे, आपला धर्म कसा सांभाळला पाहिजे. आपण जाता जाता एवढं जरी घेतलं, आपल्या प्रत्येक माऊलीने, आपल्या प्रत्येक बांधवाने जर आपल्या पुढच्या पिढीला जर असे संस्कार दिले, नक्कीच ही चांगली गोष्ट आपल्या देशासाठी होईल. आज आपल्या पहलगामामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे
की कसे आपले वीर जवान आपल्यामधनं गेलेले आहेत. आपण फक्त त्यांच्यासाठी एकच घोषणा करू, अमर रहे, अमर रहे, वीर जवान अमर रहे, अमर रहे, अमर रहे. हीच त्यांच्यासाठी आदरांजली. धन्यवाद. धन्यवाद. या कीर्तनाला साथ देण्यासाठी महाराष्ट्रातील मृदुंगाचे महामेरू हरिभक्तपरायण मुकुंद महाराज लाड, हरिभक्तपरायण गायनाचार्य चिंतामण महाराज सानप, काळे महाराज, या सगळ्या आणि डुंबरे महाराजांचे सर्व या ठिकाणी वारकरी उपस्थित आहे. त्यांनाही दुःखद अंतकरणाने धन्यवाद देतो. पुन्हा महाराजांच्या चरणावर या ठिकाणी नतमस्तक होतो. सर्वांना उदंड आणि निरोगी आयुष्य लाभावं यासाठी परमेश्वराच्या चरणावर नतमस्तक. आणि या कुटुंबाला जे दुःख झालंय ते दुःख पचवण्याची ताकद परमेश्वर अखंड यांना देवो अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. वारकरी संप्रदायाच्या वतीनं सर्वांच्या चरणावर आदरभाव व्यक्त करून या ठिकाणी श्रद्धांजलीपर कार्यक्रम थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंदू धर्म. मी कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही किंवा नेता नाही. मी तिचं म्हणजे अनौपचारिक बोललो हे लक्षात घ्या.